नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, रामनवमीला करण्याचा अत्यंत सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं आहे, आजच्या हा उपाय केल्यावर तुम्हाला प्रभू रामचंद्रांची कृपा तर होणारच आहे. त्याचबरोबर बजरंगबली हनुमंतरायाची सुद्धा कृपा तुमच्यावर होणार आहे. तसं तर प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा भगवंत हनुमंतराय आपली रक्षा करत असतात, आपल्यावर कृपा करत असतात. जिथं जिथं रामनाम असेल तिथे तिथे हनुमंतराय उपस्थित असतात असं म्हणतात. तर काय करायचं, रामनवमीच्या दिवशी आपण मारुतीरायांच्या मंदिरात जायचं. तिथं एक तुपाचा किंवा चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा, त्याच्यामध्ये 2 लवंगा घालायच्या आणि आपण तिथेच बसून 3 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं. त्याचबरोबर आपण रामरक्षेचं 11 वेळा पठण तिथे बसून करा. इतका हा महा उपाय आहे, ह्याच्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्यच बदलून जाईल. पण असं नाही की तिथे 11 वेळा बसून तुम्ही कराच, पण त्याचबरोबर तेव्हापासून दररोज तुमच्या नित्यपठणामध्ये रामरक्षा ही असली पाहिजे. कारण रामरक्षा ही आपल्या कुटुंबाचं, आपलं रक्षण करण्यासाठीच भगवंताने तिचं रचना केलेली आहे. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला खूप सुख सौभाग्य, सुख समृद्धी लाभेल. तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद भरला जाईल. नमस्कार.